मोदींचं वादळ राज्यात येईल तेव्हा महाविकास आघाडी झाडांच्या पत्त्यासारखी उडून जाईल. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे कडाडले. जागा वाटपाबाबतची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी करू नये. बावनकुळेंचा बच्चू कडूंना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोंवरून काँग्रेसचा हल्लाबोल. मोदी सर्वत्र फिरतात पण ते मणिपूरला का जात नाहीत? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल. नरेंद्र मोदी देवाचे अवतार असतील तर ते बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरतात? संजय राऊत यांचं भाजपाला पुन्हा एकदा आव्हान. 25 वर्ष आम्ही मोदींच्या प्रेमात होतो, आता प्रेमभंग झाल्याची राऊतांची स्पष्टोक्ती. गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुख्य आरोपीसह 8 जणांना केली अटक. शिरवळजवळ पळून जात असताना पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात. पुण्यात शुक्रवारी गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या. पुण्यातील भाजपा आमदार सुनील कांबळेंना पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणं भोवलं. आमदार कांबळे विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारही होते उपस्थित. विरोधकांकडे 2.5 वर्षे सत्ता होती, त्यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांना स्थगितीचे आदेश दिले, ते सुद्धा घरात बसून. त्यांनी 2.5 वर्षात केलेली घाण आता आम्ही साफ करतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं. आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करून तिकीट दरात कपात व्हावी. शरद पवार यांनी 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात व्यक्त केली अपेक्षा. पिंपरी चिंचवडमधील संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती. क्रिकेटपटू अंबाती रायडूचा आठवडाभरातच राजकारणाला रामराम. वायएसआर काँग्रेस पक्षाचा दिला राजीनामा. 28 डिसेंबरला जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत केला होता पक्षात प्रवेश. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं विजयासह केला कसोटी क्रिकेटला अलविदा. पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या सामन्यात झळकावलं शानदार अर्धशतक. कांगारूंचा पाकिस्तानवर 8 गडी राखून विजय. हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन क्लेप्सरचा कॅरेबियन बेटावर झालेल्या विमान अपघातात मृत्यू. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या 2 मुली मदिता आणि ॲनिक यांचाही अपघातात दुर्दैवी अंत. विमानानं टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच घडला अपघात.